पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट दिली। शेतमजुरांप्रमाणे मोदींनीही चहाची पानं खुडलीत। शेतमजुरांसोबत संवादही त्यांनी साधलाय। अनुभव संस्मरणीय राहिला असं मोदींकडून भेटीचं वर्णन करण्यात आलं। चहा हा आसामचा आत्माच असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। बंधू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मंजूर। दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार। खरातची उद्या पुन्हा पोलीस कोठडी मागणार। विलिनीकरणाच्या चर्चेवेळी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता। शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। विलिनीकरणाची चर्चा झाली होती हे तटकरेंनी मान्य केलं। शिंदेंचं स्पष्टीकरण। मार्चच्या शेवटच्या 2 दिवसात शासन निर्णयांचा धूमधडाका। 30 आणि 31 मार्च या 2 दिवशी निघाले 830 GR। शेवटच्या आठवड्यात सरकारने घेतले हजारापेक्षा जास्त निर्णय। युद्धामुळे हवाई इंधनाचा भडका। महिनाभरात तब्बल 115% महाग। विमान प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ। मुंबईत सिलेंडर 218 तर दिल्लीत 195 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। नव्या आर्थिक वर्षात आजपासून अनेक नवे नियम। नोकरदारांसाठी आयकर कायद्यात मोठे बदल। सर्वसामान्यांच्या पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार। जगातली सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू। तर राज्यात पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार। सोन्या चांदीच्या दरात वाढ सुरू। सोनं प्रति तोळा 3500 रुपयांनी तर चांदी 6000 रुपये किलोनं महाग। इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवर हल्ले सुरू। बहारीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवर हल्ला। 18 कंपन्यांवर आजपासून हल्ले करू इराणनं कालच धमकी दिली होती। कोल्हापुरातील ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। ज्योतिबा डोंगरावर सासन काठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा। राज्यभरातून दर्शनासाठी गर्दी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।